गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नांदगाव तालुक्यातील मंगळणे येथे 3 मेंढी व 2 बकऱ्यांना विषबाधाहून मृत्युमुखी झाल्याची घटना घडली आहे। नांदगाव तालुक्यातील मेंढपाळ खंडू धोंडीबा आयनो राहणार जामधरी यांच्या 3 मेंढ्या 2 बकरी असे 5 जनावरांना विषबाधा होऊन मृत्युमुखी झाल्याची घटना मंगळणे येथे घडली असून शासनाकडे नुकसान भरपाईची त्यांनी मागणी केली आहे। मेंढपाळ खंडू धोंडीबा आयनोर हे आपल्या मेंढ्यांना मंगळणे येथे चरवत असताना अचानक मेंढ्यांच्या तोंडातून फेस येताना दिसले, तर काही मेंढ्या चालता चालता खाली पडल्या। खंडू आयनोर यांच्या लक्षात येताच तात्काळ मल्हार सेनेचे जिल्हा प्रमुख राजेश शिंदे यांना संपर्क साधला असता राजेश शिंदे हे घटनास्थळी पोहोचून पशुवैद्यकीय डॉक्टर नवनाथ ताठे, रोहित कुरे, तलाठी देशमुख, सुरवसे यांना संपर्क करून स्थानिक नागरिक मेंढपाळ यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। राजेश शिंदे यांनी आमदार सुहास कांदे यांना दूरध्वनीवर संपर्क साधून सदर घडलेल्या घटनेची माहिती दिली असता आमदार कांदे यांनी पंचनामा नांदगाव तहसीलदार यांच्याकडे जमा करण्याच्या सूचना देऊन तहसीलदार यांना दूरध्वनीवर चर्चा करून मेंढपाळ यांना नुकसान भरपाईचा मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मल्हार सेनेचे राजेश शिंदे यांनी सांगितले। आज मंगळणे या गावामध्ये रोडच्या साईडला जो मळा आहे त्या ठिकाणी आताच काही तासांपूर्वी आमचे मेंढपाळ बांधव खंडू भाऊ आयनोर यांच्या 3 मेंढ्या आणि 2 बकऱ्या यांचं विषबाधेने यांचं निधन झालेलं आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी डॉक्टर साहेब पण आलेले आहेत, ते त्यांचं पंचनामा वगैरे करणार आहेत आणि तो केल्यानंतर त्याचा जो अहवाल वगैरे येऊन आपण आदरणीय आत्ताच अण्णासाहेबांना, या नांदगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय अण्णासाहेब सुहास अण्णा कांदे साहेब यांना मी सविस्तर या घटनेची माहिती दिलेली आहे। त्यांनी तत्काळ तहसीलदार साहेबांची चर्चा करून सदर ठिकाणी या आमच्या मेंढपाळ बांधवांना, धनगर समाज बांधवांना कशा पद्धतीने नुकसान भरपाई करून देता येईल याचं त्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं आहे, ग्वाही दिलेली आहे आणि पुढील कार्यवाहीस त्यांनी मला सांगितलेलं आहे की पुढचा अहवाल डॉक्टर साहेबांमार्फत ते मागून या संदर्भात ते लक्ष घालणार आहेत। तरी मी आपल्या माध्यमातून मी शासनाला व अण्णासाहेबांना विनंती करेल की आमच्या या मेंढपाळ बांधवांना आपण न्याय मिळवून द्यावा ही विनंती। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।